लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सावित्रींच्या लेकींसाठीचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम आज संध्याकाळी 5 वाजता पुण्यातल्या AISS कॉलेजच्या ग्राउंडवरती होणार आहे। आणि या कार्यक्रमाची खरं तर जी आहे ती तयारी पूर्णतः झालेली आहे। मुलींच्या स्वागतासाठी अख्खा काँग्रेस पक्ष जो आहे पुण्यातला तो सज्ज झालेला आहे। अर्थातच तयारी झालेली आहे, मुली यायला सुरुवात झालेली आहे, परंतु आपण सध्या आहोत ते ह्या ग्राउंडच्या बाहेरच्या भागामध्ये, ज्या ठिकाणी सध्याच्या क्षणाला पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झालेला दिसतोय। पण त्याही व्यतिरिक्त दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी अनेक असे बॅनर पाहू शकतो। याच्यामध्ये खासदार प्रणिती शिंदेचा बॅनर असेल किंवा भारतीय युवा काँग्रेस पक्षाचा असेल किंवा अन्य इतर नेत्यांचा जो बॅनर असेल तर ह्या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत। ह्या ठिकाणापासून बघायला गेलं तर 2 ते 3 किलोमीटर परिसरामध्ये संपूर्णतः बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि ह्या बॅनरवरती एक गोष्ट जी आहे ती म्हणजे फॉर एंट्री प्लीज रजिस्टर। अर्थातच हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी, या कार्यक्रमाला उपस्थित राहता यावं यासाठी जे आहे ते काँग्रेस पक्षाकडून एक QR कोड देण्यात आलेला आहे। आणि या QR कोडच्या माध्यमातून जे आहे इच्छुक विद्यार्थिनी ज्या आहेत त्या आपलं रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत। या क्षणाला सुद्धा या ठिकाणी काही लोक असे सुद्धा बघायला मिळाले जे आत्ताच्या ह्या क्षणी सुद्धा रजिस्ट्रेशन करताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत। खरं बघायला गेलं तर आतापर्यंत ज्या होत्या नेत्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार जवळपास 30 ते 40 हजार घरामध्ये जे आहे ते रजिस्ट्रेशन ते झालेलं आहे। आणखी सुद्धा रजिस्ट्रेशन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। त्याच्यामुळे संध्याकाळी 5 वाजता जे आहे ह्या कार्यक्रमाला नेमकी किती गर्दी होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की राहुल गांधी यांचे आतापर्यंत छात्रों की गूंजचे 3 कार्यक्रम जे आहेत ते देशभरात झालेले आहेत। त्याच्यामध्ये एक प्रयागराज आहे, कोटा आहे आणि त्या व्यतिरिक्त जर का बघायला गेलं तर देहरादून आहे। त्यातही कोटाचा जो कार्यक्रम आहे तो विशेषतः गाजला। आपण ह्या ठिकाणी बघू शकतो सध्या मुली यायला सुद्धा जी आहे ती सुरुवात झालेली आहे। दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि 2 वाजताच मुली ह्या ठिकाणी येऊन आपली जागा जी आहे ती निश्चित करतात। कारण की संध्याकाळची एकंदरीत गर्दी लक्षात घेता, एकूणच संख्या लक्षात घेता आपली जागा सिक्युअर व्हावी, आपल्याला राहुल गांधींना ऐकता यावं, त्यांचं मनोगत जाणून घेता यावं, ह्यासाठी मुली ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला येताना सुद्धा बघायला मिळतात। समोरच बघू शकतो अनेक बॅनर्स जे आहेत ते या गेटवरती लागलेले आहेत। अब बेटियों की आवाज गूंजेगी और देश की दिशा बदलेगी। हा कार्यक्रम विशेष जर का आपण बघायला गेलं तर पुण्यात ह्यासाठी घेण्यात आलेला आहे कारण की पुणे हे सावित्रीबाईंचं शहर आहे। पुण्यामध्ये नेहमीच जे आहे ते सावित्रींचा आवाज गुंजलेला आहे। सावित्रींच्या बाबत आपण नेहमीच पुण्यामध्ये येताना ऐकलेला आहे आणि त्यामुळे आजचं हे ठिकाण जे आहे ते विशेषतः महत्वाचं असं आपल्याला बघायला मिळतंय। ह्या ठिकाणी अनेक नेते मंडळी सुद्धा जी आहे ती यायलाच जी आहे ते सुरुवात झालेली आहे। अर्थातच पूर्वतयारी सुरू असल्यामुळे सध्या ह्या ठिकाणी मोठा गोंधळ सुद्धा जो आहे तो एक प्रकारे पूर्वतयारीचा आपण बघू शकतो। आणि त्याशिवाय जे आहे ती संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा, ही ट्रॅफिक जरी किंवा ह्या ठिकाणी वाहनांची वर्दळ आता जरी आपल्याला पाहायला मिळत असली तरी काही वेळानंतर जे आहे ही वाहनांची वर्दळ सुद्धा आहे ती कमी करण्यात येईल। हा पूर्ण परिसर जो आहे तो राहुल गांधी येणार असल्या कारणामुळे जो आहे तो ह्या परिसरामध्ये पूर्ण परिसर सुद्धा बंद करण्यात येईल अशी सुद्धा माहिती आता जी आहे ती समोर आलेली आहे। मुलींवरती जर का आपण या कार्यक्रमात बघायला गेलं तर विशेष लक्ष नेमका का दिलेलं आहे कारण की दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये जे आहे विद्यार्थिनींना, मुलींना जी मारहाण करण्यात आली त्याचं एकंदरीत जे आक्रमक रूप आपण संपूर्ण देशभरात पाहिलं। मुलींना, विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यानंतर त्याच्याबाबत जो रोष व्यक्त करण्यात आलेला होता तो रोष जो व्यक्त झाला त्याच्यानंतर राहुल गांधींनी हा निर्णय घेतला की आजचा जो कार्यक्रम आहे तो विशेषतः मुलींना आपण हे करूयात, मुलींना बोलण्याची संधी देऊयात, मुलींचं मत जाणून घेऊयात। कारण की येणाऱ्या काळामध्ये मुली ज्या आहेत ते आपल्या देशाला एक दिशा देऊ शकतात। तो या कार्यक्रमामागचा जो आहे तो मुख्य उद्देश आणि मुख्य हेतू आपण ह्या सध्याच्या क्षणाला या ठिकाणी पाहू शकतो। त्याच्यामुळे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे, मुली यायला सुरुवात झालेली आहे, नेते मंडळी उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे। आणि मुळात म्हणजे काल जो आहे ABVPच्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जो काही वाद झालेला होता किंवा AISUच्या कार्यकर्त्यांचा जो वाद झालेला होता त्यानंतर आजची संध्याकाळची स्थिती नेमकी कशी असणार आहे हे पाहणं सुद्धा आहे ते महत्वाचं ठरणार आहे। त्याच्यामुळे सावित्रींच्या लेकींसाठी छात्रों की गूंज कार्यक्रमाकडे आपलं लक्ष राहणार आहे आणि या कार्यक्रम पूर्णतः बघण्याकरता
या कार्यक्रमाची अप टू डेट माहिती जाणून घेण्याकरता व राज्यातल्या इतर देशातल्या घडामोडी जाणून घेण्याकरता आपण आपलं महानगर लाईव्हला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.